हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव या 12 किल्ल्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आज जगाने अनुभवलं। आज त्या ठिकाणी या सर्व गड किल्ल्याचा समावेश जे किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील या सर्व किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाला। ही भारतीयाकरता 140 कोटी जनतेकरता महाराष्ट्राच्या जनतेकरता शिवप्रेमी करता सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याची एक मोठं यश भारताला मिळालं। या सर्व 12 किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा म्हणून झाल्यामुळं मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हृदयापासून आभार मानतो, शिवप्रेमीतर्फे आभार मानतो। सोबतच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी आणि आमच्या सरकारने आपल्या आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री, त्यापूर्वी सुधीरभाऊ मुनगंटीवारजी या सर्वांनी हा मोठा बहुमान, हा जागतिक बहुमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळातील जे वैभव आहे, जे किल्ले आहेत याला मिळाला। आज आमच्याकरता अत्यंत आनंदाचे दिवस आहेत, महाराष्ट्राकरता देशाकरता आनंदाचे दिवस आहे। मी खरं तर जनतेलाही शुभेच्छा देतो आणि युनेस्कोच्या टीमला त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे, शशिकांत शिंदे नवीन प्रदेशाध्यक्ष असेल, शरद पवार गटाचे। प्रत्येक पक्षामध्ये जेव्हा वरिष्ठ नेतृत्व किंवा संघटना ही निर्णय घेते तेव्हा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलत असतात। तर भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाणचे आता प्रदेशाध्यक्ष झाले, मी आता त्या ठिकाणी आतापर्यंत होतो। ही प्रक्रिया आहे, त्यामुळे मला वाटतं काही नवीन नाही आहे। जयंतराव खूप दिवसापासून त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, शरद पवारजी यांच्या पक्षाचे। मला वाटतं ही त्यांच्या पक्षातली प्रक्रिया असेल, यामध्ये मला काही फार राजकारण दिसत नाही। रोहित पवार यांचं नाव आलेलं ईडीच्या आरोपपत्रामध्ये ठाकरे ज्या पद्धतीनं या ठिकाणी पाहू शकतो आपण की पवार कुटुंबीय आता ईडीच्या नजरावरती आहेत आरोपपत्रामध्ये। मला याबद्दलची माहिती नाही फार, त्यामुळे मी हे काही सांगू शकणार, ते ईडीलाच माहिती असेल। जनसुरक्षा अध्यक्ष होतात विजय, विदर्भासाठी महत्वाचं आहे कारण की अनेक फ्रंटल संघटना ज्या आहेत त्या विदर्भातल्या मोठ्या शहरांमध्ये नागपूर सहित ऍक्टिव्ह आहे। आता आळा बसणार या कायद्यानुसार चांगलं पाऊल आहे सरकार। मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे आभार मानतो। महाराष्ट्राच्या जनतेच्या संरक्षणाकरता, जनतेच्या जीवाचे रक्षण करणे, जनतेच्या मालमत्ताचे रक्षण करणे ही जबाबदारी जी सरकारची आहे आणि ही मालमत्ता आणि जीव उद्ध्वस्त करणारा नक्षलवादी, ही नक्षलवादी मुवमेंट आणि या नक्षलवादी मुवमेंटला साथ देणाऱ्या संघटना आणि त्यांना फंडिंग करणाऱ्या संघटना शहरी भागात राहून म्हणजे काही विद्यापीठामध्ये राहून त्या ठिकाणी येणाऱ्या नवीन पिढीला नक्षलवादी विचाराकडे वळवणाऱ्या संघटना, कळव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, ज्या जेव्हा बंदुकीने लढता येत नाही तेव्हा आपल्या देशाच्या संविधान त्यांना मान्य नाही, ते संविधानावर टीका करतात, संविधान त्यांना मान्य नाही, देशाचे न्यायालय मान्य नाही, देशाच्या त्या ठिकाणी व्यवस्था मान्य नाही आणि या व्यवस्थेविरुद्ध समाजामध्ये अशांतता निर्माण करणे अशा ज्या संघटना आहेत, या संघटनाच्या त्यांना जेरबंद करण्याकरता एक चांगला कायदा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक कायदा या महाराष्ट्रामध्ये आला आहे
महाराष्ट्र विधिमंडळाने एकमताने बहुमताने या विधेयकाला मान्यता मिळाली, या कायद्याला मान्यता मिळाली. आता विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी याला मान्यता मिळेल. पण खरं तर काल मला वाटतं विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता मिळाली. काल मी सभागृहात लवकर आलो. पण निश्चितपणे या ठिकाणी हा जो कायदा मंजूर झाला आहे, या कायद्याने आता विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या शहरातल्या मुवमेंट आहेत, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, हे जे या ठिकाणी नव्या पिढीला उद्ध्वस्त करण्याचं कार्य, नव्या पिढीला नक्षलाईट मुवमेंट करण्याचं कार्य या ज्या संघटना करतात त्या जारबंद होतील. देशातल्या 4 राज्यांनी आणि 5वं राज्य हे महाराष्ट्र ज्यांनी हा कायदा केला आहे. उद्धव ठाकरे